प्रयोग आणलेले आहेत त्यांनी आपल्या प्रयोगाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती द्यावी. केवळ जे समोर मांडलेलं आहे त्याच्याविषयी द्यायचं नाही. त्या समोर मांडलेल्या आपण जे प्रयोग मांडलेला आहे त्या प्रयोगाचं काय महत्त्व आहे आणि आज त्याचं काय गरज आहे, त्याची आवश्यकता काय आहे, याचं महत्त्व प्रत्येक आलेल्या तुम्हाला प्रयोग बघायला आलेल्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना तुम्हाला समजावून सांगायचं. पाठीमागचा हेतू तुम्हाला व्यवस्थित सांगता आला पाहिजे आणि ते हेतू कळाला तरच तुम्हाला विज्ञान कळालं आणि त्या प्रयोगाचं महत्त्व कळालं असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे का? हां, तर प्रयोग मांडण्याची आणि प्रयोगाबद्दल माहिती सांगण्याची गोडी निर्माण व्हावी. आज तुम्ही बऱ्याच बातम्या ऐकता, यूट्यूबवर बरेच शोध बघता आहे का नाही? हां, काही यान तर असे आहेत की जे एखादं सॅटेलाईट आकाशामध्ये सोडून ते पुन्हा परत येतं का नाही? ऐकलंय का? काय नाव आहे त्याचं सांगा बरं बघू. स्पेस या त्याचा कोण आहे मालक? एलॉन मस्क. कुठला आहे? अमेरिकेचा. तर हे यूट्यूबवर वगैरे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून तुम्हाला ह्या विज्ञानाविषयी माहिती मिळते. ज्याला विज्ञानाविषयी आवड आहे तो तर माहिती मिळवणारच, पण ज्याला आवडच नाही त्यानं काय करणार? त्यानं त्याच्यामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. आणि हे निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगाचे कार्यक्रम आता या तुमच्या शाळेमध्ये आलेले आहेत.